म्हणजे भारताच्या राजकारणाच्या पटलावर गेल्या काही वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. परंतु पडद्यामागे घडणारी ही घटना ज्याची कुणकुण राजकीय विश्लेषकांना लागायची, पण लोकांमध्ये आणि माध्यमांमध्ये ही चर्चा होत नसायची, ती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील बदलत्या समीकरणांची गोष्ट. एकाही संघाचं बोर्ड धरून चालणारा भाजप आज सगळ्यात मोठा राजकीय पक्ष बनलाय. कधी काही शरीर आणि आत्मा असणारे भाजप आणि संघ आज अशा वळणावर उभे आहेत, ज्यात भाजप हा संघापेक्षाही मोठा आणि स्वावलंबी झाल्याचं चित्र निर्माण झालंय. या घडामोडीत भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बऱ्याच ठिकाणी कमी बघत आलाय. याच घटनेवरून भाजपच्या शताब्दी महोत्सवात RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपची कान उघडणी करत वक्तव्य केलं की भाजप सत्तेत आल्यामुळे संघाला फायदा झाला नाही, या उलट आमच्यामुळे भाजपला फायदा झालाय. या विधानामुळे माध्यमांमध्ये प्रश्नांनी जोर घेतलेला असून त्याचबरोबर म्हणजे हे प्रश्न उपस्थित होत आहेत की भाजप हा RSSला वरचढ ठरतोय का, की आतापर्यंत भाजप आणि RSS यांच्यामध्ये कशा पद्धतीने वादाची ठिणगी पडत आली आहे. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील सध्याचे संबंध हे भारतीय राजकारणातील पडद्यामागचे आणि तितकेच गुंतागुंतीचे वळण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं हे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं मानलं जातं. पण या पक्षाचा आणि संघाचा इतिहास आणि वर्तमान जर बघितलं तर त्यात अनेकदा वैचारिक मतभेद आणि संघर्षाचे पदर दिसून येत आहेत. भाजपची निर्मिती संघातूनच झाली असली तरी सत्तेचं राजकारण आणि संघटनात्मक शिस्त यांच्यात अनेकदा खटके उडालेले आपण माध्यमांसमोर बघितले. सुरुवातीच्या काळात जनसंघापासून ते भाजपच्या स्थापनेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शब्द हा अंतिम मानला जायचा. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातही संघाचा शब्द महत्वाचा होता. मात्र त्यावेळीही काही प्रमाणात नाराजी दिसून येत होती. विशेषतः वाजपेयींच्या उदारमतवादी धोरणांवरून संघाने नाराजी व्यक्त केली होती. पण 2014 नंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या युगाचा उदय झाला आणि इथूनच भाजप आणि संघ यांच्यातील संबंध पूर्णपणे बदलू लागले. मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली, जी केवळ संघाचा राजकीय चेहरा इतकीच मर्यादित राहिली नाही. भाजपने स्वतःची प्रचंड मोठी सांघिक निर्मिती तयार केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचायचं साधन विकसित केलं. यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आता पूर्वीसारखं पूर्णपणे संघाच्या स्वयंसेवकांवर अवलंबून राहावं लागत नाही, असा एकसूर भाजपच्या वरिष्ठ गोटातून निघू लागला. या संघर्षातील सगळ्यात मोठी आणि स्पष्ट नाराजी 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती, पण आता भाजप स्वतः एक सक्षम आणि स्वावलंबी पक्ष झालाय. हे विधान म्हणजे संघाच्या अस्तित्वावर आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या योगदानावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं होतं. त्यानंतर नड्डांच्या या विधानामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. संघाच्या दृष्टीने भाजप हा त्यांचा एक विभाग आहे, परंतु भाजपने स्वतःला संघापेक्षा मोठं दाखवायचा उघड प्रयत्न केल्याचं हे पहिलंच उदाहरण होतं. यानंतर RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे भाजपला आरसा दाखवण्याचं काम केलं. त्यांच्या मेळाव्यामध्ये ते म्हणाले की संघातील खरा सेवक हा कधीच अहंकार बाळगत नाही, असं विधान करून भागवत यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. त्यानंतर मंडळी, भाजपने संघाला कमी बघणं किंवा त्यांना बाजूला सारणं ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म पद्धतीने राबवली गेल्याचं अशा विधानातून स्पष्ट होताना दिसत आहे. सत्तेच्या महत्वाच्या पदांवर नियुक्ती करताना पूर्वी संघाचा सल्ला हा महत्वाचा असायचा, मात्र आता मोदी शहा जोडीने स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सुरुवात केलेली दिसून येते. त्यानंतर अनेकदा अशा व्यक्तींना पदे दिली गेली ज्यांचा संघाशी दूरचाही संबंध नव्हता किंवा ज्यांनी संघाच्या कार्यपद्धतीला कधी काळी विरोध केला होता. त्यामुळं संघातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. हीच गोष्ट महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट वाटपा वेळेस ठळक दिसून आली. महाराष्ट्रासारख्या राज्यात जेव्हा भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी केली, तेव्हा संघाच्या विवेक सारख्या मुखपत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ही युती संघाच्या विचारसरणीला न पटणारी होती, तरीही भाजपने सत्तेच्या समीकरणासाठी संघाच्या विचारांना बाजूला सारल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर मंडळी, दुसरीकडे भाजपने आपल्या सत्तेचा वापर करून स्वतःची एक समांतर व्यवस्था उभी केलेली आपल्याला दिसून येते. टीम लीडर पासून ते बूथ कार्यकर्त्यांपर्यंत भाजपची सिस्टीम आज इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांना मतदानासाठी किंवा उमेदवार प्रचारासाठी संघाची मदत ही क्वचितच लागते. जेव्हा एखादी संस्था आर्थिक आणि संघटनेच्या बाबतीत स्वावलंबी होते, तेव्हा ती आपल्या मार्गदर्शक संस्थेचं वर्चस्व नाकारू लागते. हेच सध्या भाजप आणि संघाच्या बाबतीत घडताना दिसत आहे.
संघाच्या नेतृत्वाच्या सभेतून हे दिसून येत आहे की भाजप केवळ सत्तेच्या राजकारणात गुंतलाय आणि मूळ हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंड्यापासून दूर जात आहे. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतंय की काळानुसार बदलणं गरजेचं आहे आणि संघाची जुनी पद्धत आजच्या वेगवान राजकारणात अडथळा ठरू शकते. त्यामुळे कुठेतरी भाजप पक्ष संघाच्या वरचढ जाताना दिसतोय. म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये भाजप आणि संघाच्या विचारांबाबतीत तुमचं काय मत आहे? भाजप पक्ष खरंच संघाचा एक पाऊल पुढे टाकताना दिसतोय का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.